आंब्यांचं उदाहरण देतो. जर 12 आंबे असतील ना, तर त्याच्यामध्ये काही आंबे आहेत ना, म्हणजे आता 12 आंबे आहेत, एका पेटीमध्ये 12 आंबे आहेत, तर 1-2 आंबे खराब असतात. पण तो आंबेवाला काय करतो, ते 2 आंबे बाजूला काढतो आणि 10 आंबे ठेवतो. का? कारण की ते 2 आंब्यामुळे ते 10 आंबे खराब नाही झाले पाहिजे. तसंच आहे आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या कामावरती, आपल्या क्षेत्रामध्ये अशी 2 आंब्यांसारखी माणसं असतात. त्यांचे विचारच बरोबर नसतात. त्यांची विचारधारणा चांगली नसते. त्यांना 10 वर्ष सत्ता दिली, 50 वर्ष सत्ता दिली ना, तरी ते कधीच आपल्या गावाचं, आपल्या भागाचं, आपल्या कामावरती कधीही चांगलं करणार नाहीत. कारण त्यांना चान्स भेटतो ना, तेव्हा ते घाणच करतात आणि ते घाणच करणार. त्यामुळे चांगल्या माणसांचं हे कर्तव्य आहे की ते असे वाईट माणसांना बाजूला करणं. त्यांना बाजूला केलं पाहिजे. त्यामुळे ती 10 माणसं चांगली राहतील. थँक्यू.